जिल्हा सांगली येथील पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल विक्रम गोदे यांना लाच घेताना केले जेरबंद. पोलीस पाटील ही अडकला जाळ्यात. जिल्हा सांगली येथील पोलीस ठाण्यातील पोलीस विक्रम गोदे यांना लाच घेताना लाचलुचपत पोलिसांनी जेरबंद केले. 1,60,000 रुपयाची लाच मागितली होती. यावेळी पोलीस पाटीललाही या ठिकाणी जेरबंद करण्यात आले. होसपेठ तालुका जत येथील मूळ हा पोलीस कॉन्स्टेबल असून गेले अनेक वर्षे जत पोलीस स्टेशनमध्ये विक्रम गोदे हे कार्यरत आहेत. जत पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चोरीच्या एका गुन्ह्यामध्ये गुन्हा न दाखल करण्यासाठी त्यांनी 1,60,000 रुपयाची मागणी केली होती. याबाबत सांगली येथील लाचलुचपत प्रतिबंधक पोलिसांनी याबाबत खात्री केल्यानंतर आज जत पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल विक्रम गोदे यांना रंगेहात पकडले. यावेळी काशीराम माने या पोलीस पाटलालाही या ठिकाणी जेरबंद केले असून एकंदरीत या घटनेमुळे जत पोलीस स्टेशन पुन्हा एकदा बदनाम झालेलं आहे. यापूर्वी 15 ते 20 दिवसापूर्वी जत येथील नगर परिषदेमधील एक तरुण अधिकारीसुद्धा लाचलुचपत जाळ्यामध्ये अडकला होता. त्यामुळे जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाचेची मागणी करणारे कर्मचारी मोठ्या प्रमाणात सध्या असून नागरिकांनी याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार करावी असे आवाहन लाचलुचपत सांगली येथील अधिकाऱ्यांनी केले आहे. या घटनेमुळे मात्र जत शहरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे. Press the bell icon on the video and never miss another update.